अभिजित शेजूळ मित्र चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची ती घंटा बटनही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जस्ट मी आता ऋषिकुंड व्हिडिओचा शूट करून आता मी निघालो आहे समोर किल्ल्याला. आता तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं तर समजणारच आहे मी कोणत्या ठिकाणी चाललो आहे. तर हाच तो नंदगिरीचा किल्ला जो औरंगाबाद जिल्ह्यातच येतो आणि त्याचा फर्स्ट टाईम व्हिडिओ मी बनवतो आहे स्वतः. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तर नक्की पोहोचाल तुम्ही, कारण हा जिल्ह्यातला महत्त्वाचा किल्ला असेल त्यावेळी, पण याला फारशी प्रसिद्धी नाही मिळालेली आहे. आणि त्या किल्ल्याचं नावसुद्धा अक्षरशः मी त्या स्थानिक जे पायथ्याचे जे गाव आहे ना, त्या गावानुसारच ठेवलेलं आहे, नंदगिरीवाडी किल्ला असं. आणि ऋषिकुंडाचा जे व्हिडिओ आहे ते आय बटनमध्ये देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. औरंगाबाद जिल्ह्यातली संपूर्ण गडकिल्ली ही सिरीज आपण संपून बरेच महिने झाले पलटलेत, पण तरीसुद्धा एक मनामध्ये एक हे होतं की कुठं ना कुठं अजून एक किल्ला आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. कारण हा जी अजिंठा रांग जी आहे ना, ती मुख्य रांगेपेक्षा वेगळी झालेली रांग आहे. या ठिकाणी मला असं वाटायचंच या ठिकाणी एक किल्ला नक्की असायला पाहिजे, आणि तोच तो नंदगिरवाडी किल्ला. तर चला तर आज नवीन किल्ला आणि नवीन किल्ल्याचा शोध आपण घेतोय आज. चला. किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्ग औरंगाबादवरून फुलंब्री, बाजारसांगी, जेतखेडा, वडळी मार्गे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव नंदगिरवाडी 62 किलोमीटर अंतरावरती आहे. तर कन्नडवरून कुंजखेडा मार्गे किल्ल्याचे पायथ्याचे गाव 13 किलोमीटर अंतरावरती आहे. हा किल्ला कन्नड फुलंब्री रोडवर नंदगिरवाडी या ठिकाणी आहे. गावाच्या मागच्या उत्तर दिशेला हा किल्ला आहे. किल्ल्याकडे जात असताना गावातील जुने मातीचे वाडे बघायला मिळतात. पुढे थोडे वर चढून आल्यावर सिमेंटचा नवीन पायरी मार्ग लागतो. हे समोरचं आहे नंदगिरवाडी, आणि बघू शकता या ठिकाणचा निसर्ग. आणि मी चाललो आहे आता नंदगिरवाडी किल्ल्यावरती, आणि सोबतच आपण किल्ल्याचा थोडीफार जी मला माहिती मिळाली किंवा जी मी माहिती गोळा केली आहे त्यानुसार मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. हा नवीन दुर्ग म्हणजे गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला, जो की औरंगाबाद जिल्ह्यातच आहे, पण अजूनही ह्या डोंगरच म्हणला जातो. शेख मारू बाबा डोंगर म्हणून या डोंगराची ओळख आहे, पण ॲक्च्युली हा किल्ला आहे. याच डोंगर रांगेत आपण आत्ता अर्धा तासापूर्वी ऋषिकुंडाला होतो. आम्ही आता हे जे गाव दिसतंय ना, ही नंदगिरवाडी गाव आहे, एकदम पायथ्याशी या किल्ल्याच्या. आता याला किल्ला म्हणायला काही हरकत नाही आहे, कारण जवळपास अवशेषच तसे आहेत की याला आपण किल्ला म्हणू शकतो. आणि हा किल्ला खूपच दुर्लक्षित राहिलेला आहे. अक्षरशः याची माहिती मला तर नेटवरती तर कुठंच मिळाली नाही. आणि जी आपण सिरीज मी सुरुवात केली होती आणि त्यातलाच हा दुर्गरत्न राहून गेला, त्यातीलच हा नंदगिरवाडी किल्ला मी नाव दिलं आहे नंदगिरवाडी किल्ला म्हणून. ॲक्च्युली याला शेख मारू बाबा दर्गा आहे वरती, त्या बाबाच्या नावानंच याला शेख मारू बाबा डोंगरच म्हटलं जातं. आणि खूप लांबून भाविक येत असतात. आम्हाला ॲक्च्युली खूप दम लागला आहे, कारण 2 ट्रॅक एका दिवसात. आणि मित्रांनो, अजूनपर्यंत तर काही अवशेष दिसले नाहीत. मी अर्ध्यामध्ये आलो आहे आता, पण बघूया. मी मॅपवरती बघितलेलं आहे, बरेचसे अवशेष आहे या किल्ल्यावरती, पण अजूनही या डोंगराला किल्ला अजून कोणीच म्हटलेलं नाही. आणि मी फर्स्ट टाईम या डोंगराला किल्ला म्हणून उच्चार करतो आहे. चला, माहिती ते तसं घेणारच आहे आपण. खूप घाम याला. तसा हा किल्ला चढाईसाठी मध्यम श्रेणीचाच. सिमेंटचा पायरी मार्ग चढून गेल्यावर एका छोट्या अवघड पॅच लागतो. बारीक खडी असलेला मार्ग असल्याने पाय जपून वरती जावे लागते. हा पॅच झाल्यावर छोट्या पठारावरती आपण जाऊन पोहोचतो. आता पूर्व दिशेला थोडा वळसा घालत चढू लागल्यावर आपल्याला कातळात कोरीव पायऱ्या मार्ग लागतो. पुन्हा कातळ कड्याला पकडून सावकाश वरती चढल्यावर पुन्हा कोरीव पायऱ्या लागतात. तर मित्रांनो, फायनली बरंच उंच आल्यानंतर आपल्याला कोरीव पायऱ्या आपल्याला नजरेस पडतात. बघू शकता असंख्य पायऱ्या आहेत, आणि त्या पूर्ण झीज झाली त्या पायऱ्यांची, पण तरी पण अजूनसुद्धा अवशेष दाखवण्यामध्ये टिकून आहेत
या पायऱ्या. चला अजून काय काय अवशेष दिसतात वरती आपण ते बघूया. आणि अक्षरशः मला तर एकदम घाम फुटलेला आहे, कारण हवा बिलकुल नाही आहे. आता आपण पोहोचतो किल्ल्याच्या पूर्व दिशेला. मुख्य पायरी मार्ग हा पूर्व दिशेला आहे. हा पायरी मार्ग खूप छान कोरीव आहे. या ठिकाणी गेल्यावर किल्ल्याचे मुख्य आकर्षणाचे अवशेष बघायला सुरुवात होते. आणि पाठीमागे वळून बघितल्यावर किल्ल्याच्या आजूबाजूचा निसर्ग, नंदगिरवाडी गाव, नंदगिरवाडी तलाव आणि आजूबाजूला झाडी झुडपी आणि खूप निसर्गरम्य परिसर आपल्याला पाठीमागून निहाळता येतो. तर मित्रांनो, या ठिकाणी खूप सुरेख पायऱ्या आहेत, बघू शकता. अजूनही या पायऱ्याला काहीच झालेलं नाही. आणि ह्याच पायऱ्या साक्षी देतात की हा यादवकालीन किंवा यादवपूर्वकालीन हा किल्ला असावा. आणि बहुधा कारण मराठवाडा म्हणजे औरंगाबादच्या आजूबाजूला जेही किल्ले असतील ते पूर्ण यादव काळातच त्यांचं बांधकाम केलं असावं. आणि जी मधली जी रांग म्हणून मी म्हणत होतो अजिंठा डोंगर रांगा, त्यातीलच हा टेहळणी नाका म्हणजे टेहळणीसाठी हा किल्ल्याचा वापर केला जात होता. आणि त्याचेच अवशेष हा दर्शवतो. आणि याकडं या जी औषध आहे याच्या अवशेषाचे फारसं कोणाकडे लक्ष गेलं नाही या पायऱ्यांकडं, किंवा येथील जे अवशेष आहे त्याचं लक्ष दिलेलं नाही. आणि आपण एक सार्थिक ठरवलं आपण जी सिरीज करायची, आणि त्यातच हा किल्ला एक उघडकीस आला जे मॅपद्वारे मी बघितला. आणि या ठिकाणी खूप अवशेष आहेत. आपण परिपूर्ण किल्ला बघितल्याचा नक्कीच अवशेष पाहिल्याचा अनुभव होतो. आणि हा पायऱ्यावरनं तुम्ही बघू शकता एकदम सुरेख पायऱ्या अजून आहे. आणि वरती बघू शकता काही गुहा खामटाके वगैरे आहेत. गुहा आहेत, आतमध्ये टाके असू शकतात. चला, हा मुख्य रस्ता मित्रांनो. आणि हा ज्या पायऱ्या आहेत ना, बघा किती सुरेख आहे. आणि ह्या 3-4 पायऱ्या चढून आल्यानंतर या गुहा आहे. चला तर वरती जाऊया. बघा, म्हणजे हा जो मार्ग आहे हा पुन्हा असा वरती जातो. म्हणजे हा एक टाकं, ही गुहा, हे टाकं, गुहा, म्हणजे बहुतांश अवशेष या ठिकाणी आहेत. आणि मला नक्की माहिती होतं, कारण मी मॅपवरती बघितलं आणि म्हटलं हा एक किल्ला आपल्या लोकांच्या समोर नक्कीच आणायचा आहे. आणि खरंच मी स्वतःला एकदम प्राऊड फील करतो आहे, कारण आपण एक दुर्लक्षित किल्ला एक समोर आणलो आहे, ते पण औरंगाबाद जिल्ह्यातला. जवळपास मी एक ठरवलं होतं पूर्ण किल्ले संपलेत, पण तसं नाही आहे मित्रांनो. अजूनही अजिंठा डोंगर रायगेत काही किल्ले दडलेले आहेत. आणि त्यातीलच एक दडलेला किल्ला आज मी तुमच्यापर्यंत समोर आणलेला आहे. ही एक गुहा बघू शकता. आणि आतमध्ये एक बराच कचरा दिसतोय. हा पायरी मार्ग जायचं आहे आपल्याला, वरती पण जायचं आहे. आपण त्या अगोदर पलीकडचे टाके बघूया. बरेच अवशेष यार, कसा दुर्लक्षित राहिला हा किल्ला. तर मित्रांनो, या किल्ल्यावरती सर्वात मोठी गुहा हीच आहे, जी 2 खांबावरती तोडलेली आहे. आणि बघू शकता प्रशस्त गुहा आहे. पण आज यावर्षी खूप पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी पाझर फुटला आहे या खडकाला, आणि त्यातनंच हे टाकं पूर्ण भरलेलं आहे. बहुतेक ही गुहा म्हणून याचा वापर केला जात असावा. आणि पावसाळ्यामध्ये बहुधा याचा टाकं म्हणून वापर करण्यात आला असावा. आणि या ठिकाणचा सुद्धा दगड आहे ना, निकृष्ट दर्जाचा आहे. बघू शकता पूर्ण हिरवा झालेला आहे. आणि जो हिरवा दगड असतो ना, त्याची झीज खूप होते. त्यामुळे या गुहाची ॲक्च्युअल जी कशी असेल ती त्यावेळची गुहा एकदम फिनिशिंगमध्ये असायला पाहिजे. पण नंतर कालांतराने त्याची झीज होऊन अशा प्रकारे दिसत आहेत. आणि समोरसुद्धा गुहा आहेत. आज आपण आलो आहेच या किल्ल्यावरती, तर पुरेपूर एक्सप्लोअरच करायचं आहे. कारण
या व्हिडिओवरती डिपेंड असणार ना, कारण काही इतिहासकारक या किल्ल्यावरती भेट देऊ शकतात, याची माहिती नेटवरती टाकू शकता. त्यामुळे मला तर व्हिडिओ पुरेपूर करावाच लागणार आहे, कारण या व्हिडिओतनं समोरच्याला आयडिया येईल. आणि माझं तर हेच म्हणणं आहे की हा जो दुर्गरत्न आहे, हा जो पुरातत्व खात्यामध्ये याची नोंद व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि हा नंदगिरवाडी किल्ला म्हणून ओळखण्यात यावा, जसा हा शेखमारू बाबा म्हणून बाबा डोंगर म्हणून हा ओळखला जातो. वरती दर्गा आहे, आपण त्या ठिकाणी पण जायचं आहे. आणि बरीचशी माहिती या किल्ल्यावरती आहे, किल्ल्याबद्दल आहे, जी मी ऑलरेडी 8-10 दिवसा अगोदर पूर्ण साचवून ठेवलेली आहे. आणि तीच माहिती मी सादर करतच आहे. ही दुसरी नंबरची गुहा आहे आणि ही बऱ्यापैकी शाबूत आहे. मित्रांनो, वेगळी अजिंठा डोंगर रांगा नाही बरं काही. अजिंठ्याची उपरांग आहे, म्हणजे कन्नडपासून 3 रांगा फुटतात. एक म्हणजे खुलताबाद, वेरूळ, आणि ही दुसरी जी आहे ती सिल्लोड तालुक्याच्या लगत त्या दिशेला जाते. आणि पलीकडच्या दिशेने मुख्य अजिंठा डोंगर रांगा. आणि त्यातीलच हा जो किल्ला आहे ना, हा जो डोंगर आहे, या ठिकाणी खिंड आहे, त्या खिंड्याच्या बाजूलाच हा किल्ला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी टिहाळणी नाका बनवला गेला असावा, कारण ही जी डोंगर रांग आहे ना, यावरती एकही दुर्ग नाही आहे, म्हणजे एकही किल्ला नाही. त्यामुळे ज्या किल्ल्याची निर्मिती केली गेली असेल. आणि बहुधा हा किल्ला ही 1, 2, 3 तिसरी टाकी ही आहे ही. आणि ही सुद्धा बऱ्यापैकी शाबूत आहे, बघू शकतो. आणि ही एका खांबावरती तोडलेली गुहा आहे, पण यावरती सुद्धा खूप पाणी आहे. हे पाझर बघू शकतो तुम्ही, म्हणजे ही पाणी बहुधा पूर्ण टाक्यामध्ये पूर्ण पाणी दिसत आहेत. नेमकी टाकं म्हणावं की गुहा म्हणावं हे समजत नाही आहे. आणि या समोर सुद्धा गुहा आहेत, त्या सगळं जाणार आहे आपण. मुख्य पायरी मार्ग चढून आल्यावर आता आपल्याला बघायला मिळतात गुहा, खांबटाकी. एका लाईनमध्ये कोरलेल्या 5 गुहा असून जवळ 2 ते 3 पाण्याची टाकी आहेत. पावसाळ्यात एक गुहा सोडून बाकीच्या गुहात संपूर्ण पाणीच असते. हे बघून झाल्यावर पुन्हा परत पायऱ्या मार्गाकडे यावे. आता वरती चढू लागल्यावर पुन्हा खूप आकर्षक कोरी पायऱ्या चढत आपण किल्ल्याच्या माथ्यावर जाऊन पोहोचतो. तर मित्रांनो, ती शेवटची टाकी होती. या साईडला अवशेष नाही आहे. चला तर आता वरच्या दिशेला जाऊया आपण, आणि वरती काय काय अवशेष आहे ते सुद्धा त्याचे फोटोग्राफ कलेक्ट करू आणि व्हिडिओसुद्धा करू. चला. आणि या ठिकाणी एकदम शेवाळलेलं आहे, त्यामुळे एकदम काळजीपूर्वक जावं लागतं. या ठिकाणी पायरी मार्ग चालू होतो. आणि आता आपण ही गुहा आणि टाकी वगैरे बघितली. आता आपल्याला जायचं आहे वरच्या साईडला, आणि हा पुन्हा पायरी मार्ग बघू शकता. म्हणजे परिपूर्ण अवशेष या किल्ल्यावरती आहे. आणि अजूनही हा किल्ला लोकांच्या दुर्लक्षित राहिला, किंवा पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षित राहिलेला आहे. आणि मला असं वाटतं की या किल्ल्याची नोंद
औरंगाबादमधील संपूर्ण गड किल्ल्यामध्ये व्हावे म्हणून या ठिकाणी मी आज आलो आहे. आणि बघू शकता परिपूर्ण अवशेष या ठिकाणी आहे. जुन्या पायऱ्या, काही नवीन पायऱ्या बनवलेल्या दिसतात. या ठिकाणी पुन्हा कोरीव पायऱ्या. तर मित्रांनो, या किल्ल्याचा उपयोग बहुधा ही जी डोंगर रांग आहे यातनं जो चोर वाटा जे आहेत त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असावा. त्यामुळे या किल्ल्यावरती कुठेही प्रवेशद्वाराचे अवशेष दिसत नाही, पण फक्त पायरी मार्ग आणि आपल्याला जी गुहा टाके, खांब टाके वगैरे दिसतात. यावरनं आपल्याला लक्षात येऊ शकतं की हा किल्लासुद्धा यादवकालीमध्ये महत्त्वपूर्ण असावा. कारण जे म्हणता येईल अवशेष, बऱ्यापैकी अवशेष आहे या ठिकाणी. जसं की पेडका किल्ला आपण बघितला, लोणचा किल्ला बघितला, तसेच अवशेष या किल्ल्यावरती सुद्धा आहे. आणि जेवढा माझा थकवा आहे ना, मला या अवशेष बघून माझी थकवा पूर्ण दूर झालेला आहे. कारण मी ज्या ठिकाणून घरून निघालो होतो की आपल्याला ऋषिकुंड आणि हा नंदगिरवाडीचा किल्ला बघायचा आहे, त्या उद्देशानं माझं काम तर पूर्ण झालेलं आहे. कारण बऱ्यापैकी अवशेष मला भेटलेले आहेत या ठिकाणी. आणि या ठिकाणून नजारा बघा. किल्ले नंदगिरवाडी याबद्दल आपण जाणून घेऊया. किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग, डोंगर रांगा अजिंठा सातमाळ, जिल्हा औरंगाबाद, चढाईची श्रेणी मध्यम, तालुका कन्नड, उंची 2700 फूट. औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी हे यादवांचे राजधानीचे ठिकाण होते. त्यामुळे त्या काळात राजधानीकडे येणाऱ्या मार्गावर टेहळणीसाठी किल्ल्यांची साखळी निर्माण करण्यात आली होती. यादवांचा पराभव झाल्यानंतर देवगिरीचे महत्त्व कमी झाले. त्यामुळे टेहळणीसाठी बनवलेल्या किल्ल्यांची महत्त्वही कमी झाले व आडमार्गावर असलेल्या यातील काही किल्ले लोकांच्या विस्मरणात गेले. यातील औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेला दुर्लक्षित नंदगिरवाडी किल्ला यापैकी एक छोटेखानी. मित्रांनो, आपण बऱ्यापैकी अवशेष तर बघितले किल्ल्यावरती. आता मी टॉपवरती आलेलो आहे आणि अजून फक्त एक अवशेष पाहिजे, तो म्हणजे तटबंदीचा. म्हणजे परिपूर्ण किल्ला असल्याचा आपल्याला नक्कीच प्रूफ होतं. आणि त्यामुळेच मी पूर्ण प्रदक्षिणा तर घालणारच आहे किल्ल्यावरती. आणि सोबतच आपल्याला ज्या ठिकाणी दर्गा आहे त्या ठिकाणी सुद्धा जायचं आहे. आणि मित्रांनो, हा जो दर्गा आहे ना, हा नवसाला म्हणजे नवस वगैरे पूर्ण होतात. आणि या दर्गावरती सर्व समभाव धर्माने या ठिकाणी दर्शनास येतात. शेखमरू बाबा. आणि या बाबाचा सुद्धा थोडीशी माहिती आहे, मी सांगेन पुढील प्रमाणे. हा किल्ला 11व्या ते 12व्या शतकातील असून यादवांच्या राजधानीच्या संरक्षणासाठी किल्ल्याची साखळी बनवलेली आहे. त्यातीलच हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. या व्यतिरिक्त या किल्ल्याची माहिती शेख मारुख कलंदर हे फकीर बाबा म्हणजे मुस्लिम संत हे पानिपत जवळील कर्नाल या गावचे असून ते बाबा गोर गरीब लोकांना आशीर्वाद देत 12व्या शतकात या किल्ल्यावरती ते जवळजवळ 40 दिवस वास्तव्यास होते. हे त्यांचे बसण्याचे स्थान असून शेख मारुख कलंदर म्हणजे शेख मारू बाबा दर्गा म्हणून ओळखण्यात येतो. त्यांची समाधी म्हणजे कबर ही कर्नाल येथे आहे. या दर्गाला सर्व जाती धर्माचे लोक दर्शनास येतात. नवस पूर्ण होतात अशी श्रद्धा या स्थानिक आजूबाजू लोकांची आहे. म्हणून या किल्ल्याला स्थानिक लोक शेख मारू बाबा डोंगर म्हणून संबोधतात.
मित्रांनो, म्हणजे या किल्ल्यावरती सुद्धा तटबंदी होते, सोफेर असावी, कारण या अवशेषावरनं लगेच समजतंय. हे बघू शकतो, हे जे पूर्ण आहे ना तटबंदीचे अवशेष आहे. आणि जे दर्गा आहे ना, दर्ग्याच्या समोरच्या साईडलाच कॉर्नरवरती दिसतात. आणि ही खिंड बघू शकता, म्हणजे हा डोंगर, ही जी खिंड आहे ना, खिंड फोडलेली आहे आणि फोडलेली खिंड सोडून हा डोंगर बाजूला केलेला आहे. आणि याच डोंगरावरती हा किल्ला बांधला असावा. आणि ही खिंड बघू शकतो तुम्ही, सेम जसा आपण सुतंड किल्ल्यावरती बघितलं होतं ना, डोंगर फोडून अलग केलेला डोंगर, तसाच हा प्रकारचा डोंगर दिसतोय आपल्याला. आणि जवळपास त्याच वेळेस 11व्या-12व्या शतकातीलच हा किल्ला असावा. चला तर तटबंदीचे काही फोटोज मी घेतोय. तर मित्रांनो बघू शकता, हे जे समोरचं डोंगर आहे ना, अक्षरशः दिसत नाहीये. बघू शकता एकदम किती जोराचा पाऊस चालू आहे. आणि मी या नंदगिरी किल्ल्यावरतीच अडकलेलो आहे आणि ह्या गोवामध्ये स्टे करतोय मी. हा मित्रांनो, हा ज्या पायऱ्या दिसतोय ना, त्या पायऱ्यावरतीच मला तरी प्रवेशद्वार असावा असं मला वाटतंय. कारण त्या ठिकाणी जे असं दरवाजाचं लावतात ना, तेथील खड्डे आहे दोन्ही साईडनं. आणि बहुधा या ठिकाणीच प्रवेशद्वार असावा. खाली गुहा वगैरे आहेत. आणि मी आता एक गुहामध्ये स्टे करतोय पावसामुळे. बघू शकतो, आतमध्ये एक गुहा आहे आणि ही कोरडी आहे फक्त, बाकीचे पूर्ण याच्यात पाणी साचलेलं आहे. आणि एवढी एक गुहाच फक्त थांबण्यासारखी आहे. त्यामुळे तर मला तर फायदा झाला आहे या ठिकाणी येऊन, कारण पाऊस अक्षरशः चालू झाला आणि थांबायचं कुठं. एक तर वरतून निघालो, खाली आलो तर ही गुहा सापडली आणि या गुहामध्ये थांबलोय आता. आणि पुन्हा मुसळधार पाऊस चालू झाला. आज सकाळपासून पाऊस चालू आहे. जसं घराच्या बाहेर निघालो तसं तिथून पाऊस चालू होता, थोडं उघडकीस पडलं. त्यानंतर आपण ऋषिकुंड शूट केला. त्यानंतर जसं निघालो नंदगिरीवाडीच्या किल्ल्यावरती पोहोचलो आणि पुन्हा मुसळधार पाऊस चालू झाला. आणि आता मी या ठिकाणीच व्हिडिओ संपवतोय, कारण बऱ्यापैकी अवशेष आहे आणि मी जवळपास पूर्ण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केलेलाच म्हणता येणार नाही, तर पूर्ण एक्सप्लोअरच केलेला आहे. या व्यतिरिक्त काही अवशेष नाही या किल्ल्यावरती, एवढेच अवशेष आहे. फक्त एवढंच वाईट वाटलं की अजूनपर्यंत हा किल्ला दुर्लक्षित राहिला. आणि आज अभिजित शेजूळ जे तुमच्यामुळं आज मी आहे. कारण तुम्ही जर सुरुवातीला सपोर्ट नसता केला ना, तर बहुतेक मी चॅनल सोडून दिला असावं किंवा माझे व्हिडिओला रिस्पॉन्स नाही मिळत आहे, त्यामुळे मी चॅनल बंद केलं असतं. पण तुमच्या सपोर्टमुळे आज मी या किल्ल्यावरती आलो आणि या किल्ल्याचा इतिहास किंवा हा जो किल्ला आहे हा लोकांपर्यंत पोहोचण्यामागे तुमचाही काही ना काही थोडाफार वाटा आहेच आणि माझाही आहे. आणि असा हा किल्ला, दुर्लक्षित किल्ला आपण लोकांच्या समोर आणला आहे. आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. तुम्हाला हा नंदगिरीवाडी किल्ल्याचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि या व्हिडिओला जे पण बघतायत त्यांनी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. असेच मी दुर्लक्षित जे पुरातन मंदिर, जे दुर्लक्षित गड किल्ले किंवा जे दुर्लक्षित धबधबे, जे दुर्लक्षित पर्यटन स्थळे असे मी एक्सप्लोअर करत असतो आपल्या चॅनलवरती. आणि आपली जे सबस्क्राईब केले असतील त्यांनी माहिती असेल की जवळपास बरेचसे स्थळे आपण म्हणजे सुरुवातीचाच व्हिडिओ मीच केलेला आहे. कारण दुर्लक्षित पर्यटन स्थळे त्यांना सुद्धा पर्यटनाचा दर्जा मिळावा हाच माझा हेतू असतो. आणि हा नंदगिरीवाडी किल्ला किंवा हा नंदगिरीवाडी जे गाव आहे त्याची ओळख या शेखमोर बाबा जे दर्गा आहे यामुळे आहेच. पण मला तर वाटतं अजून एक वेगळी ओळख या गावाची असावी, जी नंदगिरीवाडी जो किल्ला आहे या नंदगिरीवाडी या गावात आहे अशी या गावाची सुद्धा ओळख व्हावी. त्यामुळे या किल्ल्याची नोंद पुरातत्व खात्यामध्ये व्हावी, नक्कीच व्हावी. या ठिकाणी जे इतिहासकार घेतील ना त्यांनी नक्कीच या ठिकाणी येऊन सखोल अभ्यास करून नेटवरती सोशल मीडियावरती नक्की टाका. मी बऱ्यापैकी प्रयत्न केला आहे, यूट्यूबच्या माध्यमातून मी हा किल्ला दाखवला आहे. आणि यानंतरचे जे काम असेल इतिहासकाराचं असेल, कारण माझ्या तर खूपसं नॉलेज नाही आहे, पण माझं एवढं नॉलेज आहे की मी जे स्थळ आहे ते चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करू शकतो. असं मी एक्सप्लोअर केलेला हा नंदगिरीवाडी किल्ला. तर मित्रांनो लाईक करा आणि जे आपले चॅनल नवीन असतील त्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची ते बेल बटन आहे ती नक्की प्रेस करा. तर चला तर असंच दुर्लक्षित व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. किल्ल्याचे सर्व अवशेष बघून किल्ल्याचे सर्व अवशेषाचे फोटो कॅमेऱ्यात कैद करून पुन्हा
किल्ल्याचे मॅपिंग म्हणजे मॅपमध्ये नोंदणी करून हे सर्व फोटो मी मॅपमध्ये अपलोड केलेले आहे। बाकीची माहिती माझ्या फेसबुक किंवा माझ्या इंस्टाग्राम ID वरती सर्व माहिती फोटोसह तुम्हाला मिळतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम।